दाखवतो. ओके, बघा संपूर्ण महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानापैकी सर्वात जास्त अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. ठीक आहे, बघूयात आपण. राहू दे, बघू. ते झालं व्यवस्थित. बघा, काल आपण व्यवस्थितपणे सगळे टॉपिक संपवलं आहे. आज आपण नवीन टॉपिक बघूयात. नवीन मस्तपैकी एक. परंतु प्रत्येक पेपरला एक प्रश्न 100% ठरलेला असतो. अगदी किरकोळ सोप्पा पैकीचे पैकी पडणारं. कळतं? आणखीन एक टॉपिक आहे आपला महत्त्वाचा पुढचा, प्राणी संपत्तीवाला. प्राणी संपत्तीमध्ये आपण सर्व राष्ट्रीय उद्यान बघणार आहे, सर्व व्याघ्र प्रकल्प बघणार आहे, त्यानंतर मग सर्व अभयारण्य बघणार आहेत. कळतपर्यंत आज आपण विशेषतः राष्ट्रीय उद्यान आणि मग अभयारण्य 2 गोष्टी बघूयात. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण राष्ट्रीय उद्यान बघूयात. इथल्या इथं वर्गातल्या वर्गात 6 राष्ट्रीय उद्यान आणि 50 अभयारण्य पाठ होऊन जातात. काय प्रश्न विचारतील, कसं प्रश्न विचारतील, तुम्हाला मी प्रश्न वाचून दाखवतो, कळून जाईल. ते समजल्यापर्यंत आयोग म्हणजे बघा, एक राष्ट्रीय उद्यान असतील तर ते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात येतं, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न. ओके, आता राष्ट्रीय उद्यान 6च आहेत, त्यामुळं आपल्याला एक एक्स्ट्रा पुढे जाऊन पण एक पॉईंट पाठ करायचा, तो म्हणजे कोणत्या तालुक्यात येतं राष्ट्रीय उद्यान. समजलं? 6 राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि 6च व्याघ्र प्रकल्प आहेत. अभयारण्य मात्र चिकार मोकार भरपूर आहे ती. ओके, त्यामुळं अभयारण्य सर्वच्या सर्व प्रत्येक राज्यामध्ये आणि म्हणजे कोणत्या राज्यात आहे एखादं, कोणत्या जिल्ह्यात आहे एखादं अभयारण्य, ते पाठ करायचं. आणि ते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे हे पाठ करायचं. क्रम लावा, ब्रेम लावा, कधीपासून आलं, कधीपासून काही घेणं देणं नाही. कुठलं अभयारण्याचं काय झालं? हां, बरं, थोडं चमकतं इथं. ओके, सांभाळून घ्या. बघा, कळतं? राष्ट्रीय उद्यान बघा, बेसिक. एखाद्या ठिकाणाला राष्ट्रीय उद्यान जे डिक्लेअर करतं सरकार, 2 गोष्टी आहेत. एक राष्ट्रीय उद्यान आहे आणि दुसरं अभयारण्य आहे. नॅशनल पार्क वेगळं आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वेगळं, म्हणजे वन्यजीव अभयारण्य वेगळं. दोन्हीमध्ये फरक आहे. कळतं का? काय फरक आहे बघा. राष्ट्रीय उद्यान जे आहे ना, नॅशनल पार्क हे केंद्र सरकार डिक्लेअर करतं. राष्ट्रीय उद्यान केंद्र सरकार डिक्लेअर करतं आणि जे अभयारण्य आहे ते राज्य सरकार डिक्लेअर करत असतं, घोषित करत असतं. अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य कशासाठी असतो, म्हणजे आपल्या राज्य सरकार डिक्लेअर करत असतं. कोणत्या राज्यामध्ये आहेत? भरपूर आहेत, सगळ्या राज्यामध्ये आहे ना. मग जो राष्ट्रीय उद्यान आहे ते संपूर्ण भारतामध्ये जवळपास 105 राष्ट्रीय उद्यान आहेत. 105 राष्ट्रीय उद्यान संपूर्ण भारतामध्ये है ना. मग त्यापैकी 6 महाराष्ट्रामध्ये आहेत. मग जवळपास 500+ अभयारण्य आहेत. कुठं? संपूर्ण भारतामध्ये 500च्या वर अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य. त्यापैकी 50 अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात आहेत. कळतपर्यंत बघा, केंद्र सरकार डिक्लेअर करतं अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान दोन्हीमध्ये पण प्राणी राहतात. पहिली गोष्ट कळतं, दोन्हीमध्ये पण. समजा एखादं प्राणी किंवा एखादं कुठलं पण हरिण असू द्या, त्यानंतर तुमचे पक्षी असू द्या, वाघ, गेंडा, सिंह पण आहे आपल्याकडं, चिता पण आहे, घोडा पण आहे. ओके, ह्या सगळ्यांसाठी एका पर्टिक्युलर कोणता ना कोणता अभयारण्य असू द्या किंवा कोणतं ना कोणतं राष्ट्रीय उद्यान असू द्या, हे फेमस त्यासाठी असतं. आता उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आसाममध्ये. कळतं? केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याला आपण भरतपूर म्हणतो, राजस्थानमध्ये पक्ष्यांसाठी फेमस आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य आहे, विशेषतः काळवेटासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर, म्हणजे सर्व राष्ट्रीय उद्यान आहे किंवा सर्व अभयारण्य. आता असं पण होणार नाही की प्रत्येक अभयारण्य किंवा प्रत्येक राष्ट्रीय उद्यान हे कशा ना कशासाठी एकासाठी फेमस असलं पाहिजे, असं पण काय नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एखादं राष्ट्रीय उद्यान, तामिनी राष्ट्रीय उद्यान आहे पुण्यामध्ये है ना. आता तामिनी राष्ट्रीय उद्यानामध्ये पक्षी, प्राणी, वनस्पती सगळेच आहेत. कळतं? कोणतेही जर अभयारण्य, आता उदाहरणार्थ पैनगंगा अभयारण्य आहे, कोका अभयारण्य आहे, हे एका पर्टिक्युलरली एका जातीसाठी प्रसिद्ध नाहीत. या ठिकाणी अनेक जाती राहू शकतात एकाच ठिकाणी. समजपर्यंत अभयारण्य.
फक्त एवढंच की अभयारण्यामध्ये आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, अभयारण्य राज्य सरकार डिक्लेअर करतं, अभयारण्य राज्य सरकार डिक्लेअर करतं आणि जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते केंद्र सरकार डिक्लेअर करतं वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत. 1900 कधीचा आहे कोण सांगते? आपल्याकडे कायदा आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम. या अधिनियमाच्या अंतर्गत हे अभयारण्य किंवा हे आपले राष्ट्रीय उद्यान डिक्लेअर केलं जातं सरकारकडून. मग हे कोणत्या वर्षाचा कायदा आहे सगळ्यात महत्त्वाचा? 1972. हे डायरेक्ट वन लाईनमध्ये येऊ शकतं तुम्हाला. वन्यजीव अभयारण्य, हो का, वन्य म्हणजे वनामध्ये राहणारे जीव यांचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून काही विशिष्ट असे ठरावाचे जे काही ठिकाणं असतील किंवा प्रदेश असेल किंवा एरिया असेल ते राखीव ठेवूयात. तिथं आपण जायचं नाही कारण ते त्यांचं आहे, ते त्यांचं घर आहे. कळतं इथपर्यंत? आता एखादा वाघ असेल बाबा, वाघ त्याचं संरक्षण करायचं आपल्याला. संरक्षण करायचं म्हटल्यानंतर त्याला आणा, उचलून आणा, आपल्या जाळ्यात ठेवा किंवा आपल्या घरात ठेवा, त्याचं संरक्षण होईल का? असं तो मरून जाईल, तर तुम्हाला खाऊन जाईल. कारण तो आपल्या घरात नाही ना, मला त्याचं मूळ आदिवासी आहे किंवा त्याचं जे मूळ घर आहे ते आपलं घर नाही किंवा शहर नाही किंवा एखादा प्राणी संग्रहालय नाही. कळतं? ते कुठं स्पेशली तो कुठं जन्मला आहे? जंगलात जन्मला आहे. म्हणून तो जंगलामध्ये राहिला तर तो जगेल, आणखीन छानपैकी जगेल मस्त मजेमध्ये. म्हणून त्याला त्याच्याच ठिकाणी वाढवा, त्याच्याच ठिकाणी त्याला काय म्हणा त्याचं संवर्धन करा किंवा त्याचं संरक्षण करा. सरकार 2 प्रकार संवर्धन किंवा संरक्षण करत असतं कोणत्याही प्राण्याचं. 2 प्रकारे. एक, त्याला 2 शब्द येतं. एक आहे इन सिटू, दुसरा एक्स सिटू. ओके, आपण एवढं खोलात नाही जाणार पर्यावरणाच्या त्या ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये. कळतं? म्हणजे 2 गोष्टी आहेत. सरकार 2 प्रकारे प्राण्यांचं संरक्षण करू शकतं. उदाहरणार्थ आता वाघ आहे, कुठं कुठं संरक्षण करू शकतो आपण वाघाचं? समजा 2 ठिकाणी. याचा अर्थ पहिला जो ठिकाण आहे ना तो जंगल आहे. जंगलामध्ये राहील, त्या जंगलामध्ये त्याला ठेवा आणि तिथंच त्याला वाढू द्या. पाहिजे त्याला खाणं पिणं तुम्ही इकडून बाहेर पुरवा त्याला, तो तिथंच वाढेल, तिथंच त्याचं आयुष्य मोठं होईल. मग तो आणखीन त्याचं जोडीदार कोणतरी मिळालं तर तिथे त्याचं वंशावळ वाढेल. जंगलामध्ये त्याच्या प्राकृतिक नैसर्गिक स्थितीमध्ये आपण त्याला वाढवलेलं आहे. ही एक गोष्ट. एकच वाघ राहिले समजा किंवा 2च वाघ राहिलेत, एक वाघ एक वाघीण, 2च राहिलेत. जंगलामध्ये सोडून द्या, कुणीतरी आलं वेलं काहीतरी मारलं बिरलं किंवा त्याला काहीतरी उडी मारताना लागलंच आणि मेलंच, संपलं की वाघच नष्ट झाले की भारतातील. असं पण होऊ शकतं ना. मग काय करायचं? एकच वाघ राहील ना, त्याला आणा उचलून. कुठं आणा? आपल्या छोटंसं जे खोली आहे, खोली याचा अर्थ छोटंसं प्राणी संग्रहालय. मी राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य म्हणत, प्राणी संग्रहालय छोटंसं आपण प्राकृतिकरित्या तयार करू किंवा आपण पिंजरा तयार करू, त्याला पाहिजे सगळं तिथं पुरवू, त्याला जंगलाचं वातावरण बनवू, तिथं झाडं लावू आपण त्या शेजारी. परंतु शेवटी आपल्या मनाप्रमाणे आपल्याजवळ त्याला आणलेलं आहे आपण उचलून, कारण त्याचं संरक्षण व्हावं म्हणून. हे अशा 2 प्रकारे सरकार प्राण्याचं संरक्षण करत असतं. कळतं? नॅचरली जंगलामध्ये किंवा बघा एखादा वाघ आहे, तो इथं राहतो, पर्टिक्युलर एका ठिकाणी राहतो, त्याच्या आजूबाजू जेवढं पण जंगल आहे ना, ह्या जंगलाला संरक्षण द्या. तो कुठं पण फिरू द्या, त्याचं संरक्षण करा, त्याला धक्का न करू. त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला गोल करा किंवा त्याचं संरक्षण करा. इथं बाहेरून मानवाला जायला परवानगी तुम्ही बंद करा, ऑटोमॅटिक तो आतमध्ये सुरक्षित राहील. इथून लगेच तुम्ही ह्या राष्ट्रीय उद्यानातून मधूनच एक रेल्वे पटरी आणू नका, घेऊच नका ना. कळतं का? तुम्ही इथे रेल्वे पट्टी आणलात, जाता धडकलं मेलं, असं होऊ शकतं. हत्ती आहे, कुठलाही प्राणी मरू शकतो तसं. काळवीट आहे ना, त्याला थोडंच माहिती आहे, रेल्वे आले, थांबा 2 मिनटं, फाटक पडलेलं आहे, हां चला मग आता, है ना, ते प्राणी आहेत ते. ओके, मग ह्या अशा पद्धती आपण संरक्षण करू शकतो. एखाद्या क्षेत्राला राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क डिक्लेअर करून. हे नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे. कळतं? राज्य पार्क नाही. मग इथं एखाद्या प्राण्यासाठी समजा इथं वाघ आहे, आता टायगर आहे, यासाठी आपल्याला सेपरेट तो राष्ट्रीय उद्यान संरक्षित ठेवायचा आहे. मग इथं थोडी बंधनं येतील. दुसरा पॉईंट, पहिला कुठला कळाला तुम्हाला? राष्ट्रीय उद्यानाचा केंद्र सरकार डिक्लेअर करतं आणि अभयारण्य राज्य सरकार डिक्लेअर करतं. दुसरा पॉईंट, ह्या जो काही राष्ट्रीय उद्यान आहे, राष्ट्रीय उद्यान, ह्या राष्ट्रीय उद्यानामध्ये काही तुम्हाला बंधनं येतील, काही मर्यादा येतील. उदाहरणार्थ हेच बघा. ओके, ह्याच्यामध्ये ह्या राष्ट्रीय उद्यानामध्ये काही परत पार्ट पडतात. एकदम बाहेरचा एरिया, एकदम बाहेरचा राऊंड एरिया. आता उदाहरणार्थ सोलापूर सिटी जसा पूर आहे ना, तसं राष्ट्रीय उद्यानात समजून घ्या. राहणारे सगळे आपले सगळे वाघ, आपण सगळे आतमध्ये. कळतं? तसं
परंतु मेन जो एरिया ना, मेन ह्याला म्हणतो आपण कोर एरिया, गाभा त्या राष्ट्रीय उद्यानाचा गाभा, तिथं कुणालाही जाता येत नाही, कारण वाघ किंवा कुठलं मेन प्राणी ना तिथे येऊन राहू शकेल तो. हां, बाहेरच्या थोडंसं परवानगी आहे आतमध्ये जायला. कसं, कुठून पण घुसायचं नाही. चला फिरून येऊ राष्ट्रीय उद्यानामध्ये, मस्तपैकी 2-3 वाघ बघून येऊ आपण, असं नाही होणार. राष्ट्रीय उद्यानामध्ये म्हणतो मी, तुम्हाला पर्टिक्युलर एक विशिष्ट प्रकारचं गेट असेल, त्या गेटमधून तुम्हाला एंट्री सोडलं जाईल. तिथं वनपाल, वनरक्षक किंवा कोणतरी असेल तिथं राखणार आहे ना. हां, आला का बाबा तुम्ही, हां ठीक आहे, फिरायला येणार आहे, किती वेळ लागणार तुम्हाला, काय आहे, तिकीट वगैरे आहे का, ठीक आहे, मग एवढं तो जावा, कुठे फिरू नका तुमच्या गाडीनुसार, आमची गाडी आहे तिथं आहे, मग आमचा ड्रायव्हर तुम्हाला फिरवेल मस्तपैकी. असं बसून नुसता बघायचं, त्याच्यामध्ये एक राऊंड पूर्णपणे मारेल, असं राऊंड, किंवा मधून कुठला तरी रस्ता असेल, हे त्यांना माहिती आहे, आपल्याला थोडंच माहिती आहे है ना. इथं सरकार डिक्लेअर केलेला याचा अर्थ हे सरकारला किंवा तिथील राहणाऱ्या वन अधिकाऱ्यांना माहीत आहे. आपल्याला काय माहिती, आपण नुसतं फिरायला गेलो, आपल्याला फक्त वाघ बघायचा, हरिण बघायचं करता, आपल्याला त्याने फिरवतील, बघायचं, मिळालं वाघ आपलं नशीब, नाहीतर सगळे वाघ बाहेर, म्हणजे आपण सगळे मिळालं तर ठीक. आपण कुठेही तिथे उतरून, हा चला मी थोडंसं फिरून येतो, मला थोडं जेवण करतो मी त्या झाडाखाली बसून, किंवा मी थोडंसं तिथे जाऊन पाणी पितो त्या नदीच्या ह्याच्यामध्ये, तसं नाही होणार, कारण कुठेतरी वाघ येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाईल. म्हणून जबाबदारी आहे, तिथं कुठं कुणालाही फिरता येत नाही, हे एक मर्यादा, काही बंधन आहेत. कुणी याच्यामध्ये जाऊन पटकन घर बांधू शकत नाही राष्ट्रीय उद्यानामध्ये, किंवा कुणी तिथं जाऊन एका दवाखाना काय बांधू शकत नाही. हे सगळं परमिशन युक्त आणि काही बाहेरच्या लोकांना बंधनयुक्त आहेत. राष्ट्रीय उद्यान कथेपर्यंत विशिष्ट प्रकारचं कुंपण वगैरे असेल, विशिष्ट प्रकार संरक्षण केलं जाईल राष्ट्रीय उद्यानाचं. अभयारण्याचं काय, थोडंसं ह्याच्यामध्ये थोडं सूट आहे. थोडंसं सूट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण कोर एरिया असणारच आहे. कशात, अभयारण्यामध्ये थोडंसं सूट काय आहे की बाहेरून कुणीतरी आतमध्ये जाऊ शकतो बाबा, विदाऊट परमिशन जाऊ शकता, थोडंसं लाकडं बिकडं गोळा करू शकता. आता समजा काही आपले डॉक्टर आहेत किंवा काही शास्त्रज्ञ आहेत किंवा काहीतरी वन अधिकारी आहेत आपले, त्यांना काहीतरी संरक्षण करायचं आहे किंवा काहीतरी संशोधन करायचं आहे, त्या अभयारण्यामध्ये जाऊन गेले त्यांनी तिथं नवीन काहीतरी वनाचं एखाद्या प्राण्याचा शोध लावायचा लागला वेगळा, किंवा एखादा वृक्ष आहे त्याचं काहीतरी नमुने गोळा करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. आता थोडक्यात एखादं औषधी वनस्पती आहेत ते गोळा करायचे आहेत, हे करावं लागेल, ह्याच्यामध्ये परमिशन आहे अभयारण्यामध्ये. म्हणून ह्या अभयारण्याच्या एकदम बाहेरच्या बाजूला काही लोक राहू शकतात. कोण लोक राहू शकतात, आपण नाही, कुणी पण राहणार तिथं जाऊन. वन संरक्षण अधिकाऱ्यांचं तिथं घरं असतील, काही छोटासा दवाखाना असेल, छोटासा थोडासा संशोधन घर असेल, तिथं संशोधन प्रयोगशाळा वगैरे असू शकतात किंवा स्थापन करू शकतात. कुठं, अभयारण्यामध्ये परवानगी आहे समजपर्यंत. आता बघा, इथं नान्नाजला मी जवळ तेच उदाहरण देतो. तिथून नान्नाजला जाताना आपल्या सोलापूरला कुठलं अभयारण्य, माळढोक अभयारण्य, तुम्ही कुठं पण घुसू शकता ना आतमध्ये, तुमची गाडी पण नेऊ शकता तुम्ही, कारण ते अभयारण्य तिथं आहे. कुणी गाडी आणलेली आतमध्ये तर कळत नाही का, अभयारण्य आतून कुठले माळढोक येणार आहे, तुला उचलून घेऊन जाईल, असं कोण म्हणत नाही, तिथं कळतं. कारण अभयारण्यामध्ये थोडंसं परवानगी असते बाबा, कुठं बी आवजाव घर तुम्हाला असल्यासारखं, पण तिथं पण बंधन आहेत, परंतु कमी आहेत याच्या मानानं, केंद्र सरकारच्या ह्या नॅशनल पार्कच्या मानानं. समजलं इथपर्यंत तुम्हाला काय अडचण, दोन्हीमध्ये फरक कळाला, दोन्ही पण प्राण्यांच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठीच आहेत, इथपर्यंत ठीक आहे. मग एकूण किती आहेत राष्ट्रीय उद्यान तुम्हाला सांगितलं आत्ता, संपूर्ण भारतामध्ये जवळपास 105+ राष्ट्रीय उद्यान आहेत संपूर्ण भारतामध्ये, भरपूर आहे ती. त्यापैकी एकदम नवीन लेटेस्ट राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, एकदम नवीन राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये तयार झालेलं कोणतं आहे, तर ते आसाममध्ये आहे. याचं नाव काय आहे, दिहिंग पटकई किंवा पटकई. हे भारतातील एकदम नवीन राष्ट्रीय उद्यान आहे. आसाममधील हे 7वं आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा, एकदम नवीन तयार झालेलं. भारतामध्ये सध्या 53 व्याघ्र प्रकल्प पण आहेत. आपण व्याघ्र प्रकल्प उद्या घेणार आहे. ओके, उद्या आपण वनसंपत्ती, वन अहवाल, टोटल वनसंपत्ती, नवीन लेटेस्ट फॉरेस्ट आपला सर्वे, म्हणजे नवीन वन अहवाल घेणार आहे उद्या, आणि व्याघ्र प्रकल्प पण उद्याच घेणार आहे. आपण आज फक्त राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य टोटल महाराष्ट्रामध्ये कव्हर करणार आहे. समजल्यापर्यंत लेटेस्ट कुठला आहे, आसाममधील दिहिंग पटकरी. मग महाराष्ट्रातील लेटेस्ट कुठला आहे हे मी आता सांगेन पुढे आल्यानंतरच. समजल्यापर्यंत कुणा काय अडचण. आता बघा, आपण एक एक करूया.
अगोदर 6 राष्ट्रीय उद्यानं बघूयात महाराष्ट्रातील, त्यानंतर मग 50 अभयारण्य पण बघूयात. चालू आहे ना, असं कालच्यासारखं व्हायचं बघा. ओके, हे आपलं महाराष्ट्र आहे साधारणतः. ओके, आता 6 राष्ट्रीय उद्यान मी इथंच दाखवेन आणि सर्वचे सर्व अभयारण्य पण इथंच दाखवेन, म्हणजे तिथल्या तिथंच क्लिअर कट होऊन जाईल. कळतं कोणत्या? आता इथं जर मी दाखवलं ना तुम्हाला आणखीन क्लिअर कट होईल. कसं माहिती आहे का, अजून प्रश्न आलेला नाही, एक पण आलेलं नाही. कसं महाराष्ट्रामध्ये खाली दिलेल्या आयोग कसं प्रश्न विचारेल, पुढे दिलेल्या किंवा खाली दिलेल्या अभयारण्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा खाली दिलेल्या अभयारण्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा, असं देईल. आपल्याला तिथं जिल्ह्यांची नावं नाही देणार, आपलं डायरेक्ट अभयारण्याची किंवा राष्ट्रीय उद्यानाची नावं आहे ती. मग ते ओळखायचं आपल्याला. मग ते अगोदर कळलं पाहिजे कोणत्या जिल्ह्यात आहे, मग कळलं पाहिजे तो जिल्हा कुठं आहे, मग कळता येईल की आपल्याला हे उत्तरेकडे आहे का दक्षिणेकडे. समजलीपर्यंत हा प्रश्न अजून आलेला नाही, परंतु आगामी आकर्षण आहे, येईल. बघा, आपल्याकडं 6 राष्ट्रीय उद्यान आहेत एकूण, आणि हे 6 राष्ट्रीय उद्यानं 6 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येते. 6 राष्ट्रीय उद्यान 6 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येतात. त्यापैकी पहिलं राष्ट्रीय उद्यान जे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे, महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान ते कुठं असेल? इथं आहे. महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान इथं आहे, ज्याला म्हणतो आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान. ओके, हेच नाव तुम्हाला उद्या व्याघ्र प्रकल्प बघताना पण येणार आहे, त्या लक्षात ठेवायचं. ताडोबा राष्ट्रीय उद्यान याची स्थापना झाली होती 1955ला, म्हणून हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, हे पण लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं, तालुका भद्रावतीमध्ये. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येतं महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान ताडोबा. कळतं इथपर्यंत? ताडोबाच का म्हटलं? कारण तिथं बघा, आता हा चंद्रपूरचा एरिया आहे, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर इकडे नागपूरचा भाग आदिवासींचा एरिया आहे ना, आदिवासी लोक राहतात तिकडं. आदिवासींचा एक देव आहे ताडोबा नावाचा. ह्या आदिवासींचा ताडोबा नावाच्या देवानं किंवा देवाच्या नावानं आपण हे ठेवलेलं आहे नाव ताडोबा. कळतं इथपर्यंत? ताडोबा नावाचा देव त्यांचा, आदिवासीचा देव. मग पुढचा पॉईंट, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये एक पानवटा किंवा एक तलाव पण आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये एक तलाव पण आहे, त्याचं नाव आहे आंबटहिरा. पानवटा याचा अर्थ सगळे प्राणी वगैरे तिथे येऊन पाणी पितील बाबा. ओके, पानवटा. आंबटहिरा नावाचा पानवटा खालीपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळेल प्रश्न विचारतील. कळतं इथपर्यंत? तर ते आहे आंबटहिरा ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये. पुढचं, याच राष्ट्रीय उद्यानामध्ये काही हरणं पण येते. हरणं कळते ना? हां, हरणं, काळवीट वगैरे भरपूर येते. ते तिथं येऊन एक विशिष्ट अशी जागा राखीव आहे त्यांच्यासाठी, किंवा त्या जागेमध्ये ते येऊन लोळतात पाठीवरती आपल्या असं. म्हणून त्याला सांबर किंवा हरणं. ओके, म्हणून त्याला सांबर लोटन नावाचं ठिकाण पण आहे. ते त्याला म्हणतो आपण सांबर लोटन. तिथे येऊन सांबर लोळतात पाठीवरती, काहीतरी तरी मजा बिजा करत असतील, किंवा त्यांना वाटलं असेल तर असं है ना. पाठीवरती सांबर येऊन लोळतात, त्याला म्हणतो आपण सांबर लोटन जागा. लोटन कळतं ना? हां, सांबर लोटन. प्रश्न विचारतील हे सगळं सांबर लोटन. आता बघा, प्रत्येक अभयारण्यामध्ये, प्रत्येक राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतील, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आढळतील, हे कॉमनच आहे.
हे प्रश्न येत नाही कळतं. आता हे सांबार लोटण इथंच आहे, तुम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सांबार लोटण मिळणार नाही कळतं. आंबाठेरा नावाचा पानवाटा तुम्हाला इथं मेळघाटामध्ये मिळणार नाही. ओके, त्यामुळं हे महत्वाचे आहे तेवढे पॉईंट. आणि या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात महत्वाचं सगळ्यात उत्कृष्टरित्याचं एक मगर प्रजनन केंद्र पण आहे, मगर पालन केंद्र. मगर पालन केंद्र पण आहे कुठं? चंद्रपूरच्या ह्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये. एवढा पॉईंट लक्षात ठेवा ताडोबाचे. आणि हे पहिलं आहे, हे पण अतिरिक्तमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या इथं. दुसरं अभयारण्य कुठं आहे? इथं आहे. कोणता तालुका असेल, कोण गेस करतं? इथं ज्या तालुक्यामध्ये तापी नदी महाटात एंट्री करते, धारणी. ओके, धारणी. धारणी तालुक्यात येतं. याचं नाव आहे गुगामल, अमरावती. गुगामल मेळघाट म्हणतो आपल्याला. गुगामल मेळघाट राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात येतं, धारणी तालुक्यात. आता हे जे पॉईंट मी इथे लिहितो, तालुका धारणी अमरावती. धारणी तालुका अमरावती जिल्ह्यात येतं. याची स्थापना आहे 1974 मध्ये याची स्थापना झाली गुगामलची. आणि हे आता बघा सातपुडा पर्वताचं रांग आहे इकडे सगळं. आता टोटली सातपुडा पर्वताचं रांग आहे. या सातपुडा पर्वत रांगेला अमरावतीमध्ये काय म्हणतात? गाविलगड. ओके, म्हणून गाविलगडच्या ह्या डोंगर रांगेवरती हे गुगामल आहे, लक्षात ठेवायचं. अमरावती मध्ये म्हटलं की आपल्याला कळून जाईल, ते काढता येणार नाही. धारणी एक लक्षात ठेवा तालुका. आणि 1974 गाविलगड आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्हा. कथेपर्यंत कुणा काढता एवढ्यामध्ये. त्यानंतर तिसरं आहे सगळ्यात महत्वाचं इथं, तिकडे बघायचं एकदम कोपऱ्यातला जिल्हा. ओके, ऍक्च्युली थोडंसं खाली येतं, ते मी वर दाखवलं, इथं येतं ते. ओके, गोंदिया जिल्ह्यामध्ये येतं. आणि याचं नाव आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्हा येतो, तालुका अर्जुनी मोरगाव मध्ये. अर्जुनी मोरगाव तालुका, दोन तालुके, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी. ओके, दोन्ही तिथंच आहे ती, गोंदिया जिल्ह्यामध्येच. तालुके लक्षात ठेवायचं. अर्जुनी वाले कुठे आहेत तालुके? जस्ट गोंदियामध्ये. अर्जुन कसं आहे? गोंदिया आहे. तालुका अर्जुनी मोरगाव मध्ये येतं नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. ह्याच्यामध्ये एक तलाव आहे खूप फेमस. या ठिकाणी एक तलाव आहे, त्या तलावाचं नावानं ह्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव पडलेलं आहे. आणि तलावाचं नाव आहे नवेगाव तलाव. तलाव पण आहे एक नवेगाव तलावाच्या नावानं एक फेमस तिथं राष्ट्रीय उद्यान आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया, तालुका येतं अर्जुनी मोरगाव. कथेपर्यंत. आणि या ठिकाणी पण काही आदिवासी लोक राहतील. ओके, ह्या नवेगावच्या या ठिकाणी एक मंदिर आहे, त्याला म्हणतो आपण बोधराईचं मंदिर, बोधराई देवीचं मंदिर. बोधराई देवीचं मंदिर कुठे येतं? नवेगावच्या त्या एरियामध्ये. कळतं? बोधराई देवीचं मंदिर पण आहे. बस एवढे पॉईंट लक्षात ठेवा. गोंदिया जिल्हा मात्र विसरू नका. बघा 3 जिल्हे संपले, 3 राष्ट्रीय उद्यान संपले आपले. ह्याची स्थापना राहिली का? याची स्थापना आहे 1975. ओके, 1975. ताडोबा, गुगामल आणि नवेगाव 3 संपले. आता 3 बाकीचे बघा. 3 एक इथं संपवतो. बघा संपूर्ण महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानापैकी सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या विभागात येतील विचारलं तर विदर्भ. 4 येतात. 3 संपलेत. एक आहे इथं, एक राष्ट्रीय उद्यान, याचं नाव आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान याचा अर्थ पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान. ओके, त्याला नाव कोणाचं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांच्या नावानं पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान. याची स्थापना 1983 ची. 1983 पेंच राष्ट्रीय उद्यान. कथेपर्यंत 1983. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव लक्षात ठेवायचं, कारण
पेंच राष्ट्रीय उद्यान भारतामध्ये 2 ठिकाणी येते. एक महाराष्ट्रामध्ये एक आहे आणि दुसरं मध्य प्रदेश राज्यामध्ये पण आहे. मध्य प्रदेश राज्यामधील पेंच राष्ट्रीय उद्यानाचं नाव इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आणि महाराष्ट्रातील जे काही पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं नाव त्यांचे वडील म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं आहे. कथा इथपर्यंत. या ठिकाणी पेंच नदी वाहते. सगळ्यात महत्त्वाची कुठली नदी? पेंच नदी. आणि या पेंच नदीवरती या ठिकाणी एक धरण पण आहे. कोणतं कोण सांगताय? तोतलाडोह धरण. तोतलाडोह धरणाच्या जलाशयाचं नाव काय? मेघदूत सागर. म्हणून हे तालुका कोणतं येतं? रामटेक. कारण कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठं आहे? रामटेकलाच आहे. 1997 ची स्थापना. ओके. रामटेक विद्यापीठ किंवा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ म्हणतो आपण रामटेक. आणि हे पेंच राष्ट्रीय उद्यान पण रामटेक तालुक्यातच येतं, परंतु नागपूर जिल्हा. 1983. पुन्हा काढताना 3-4 पॉईंट इथं. हे आपले 4 राष्ट्रीय उद्यान संपले. बाकीचे 2 राष्ट्रीय उद्यान इकडे येते आता पश्चिम साईडला. ओके. त्यापैकी इथं एक आहे मुंबईमध्ये. याचं नाव आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे येते? हे येतं बोरिवलीला. एबीसी कळतं? एबीसी कळालं? एबीसी म्हणजे पुण्यातलं एबीसी नाही. अंधेरी, बोरिवली, कुर्ला 3 तालुके आठवले का मुंबई उपनगरमधील? हां, ते वाले. बोरिवलीमध्ये येतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. याची स्थापना 1983 ची आहे. याची पण स्थापना कधीची आहे? 1983. 1983. याचं पूर्वीच नाव होतं कृष्णगिरी. त्याला पूर्वी कृष्णगिरी म्हणायचे. नंतर संजय गांधी यांच्या नावाने नामकरण करण्यात आलं. त्यानंतर ह्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासमध्ये 2-3 तलाव पण आहेत आणि बाकीचे प्राणी वगैरे आपल्याला आढळतील. ओके. 2 तलाव या ठिकाणी आढळतात. एक आहे दहिसर, दुसरा आहे पोवई. पोवई तलाव आहे त्या ठिकाणी. हे 2 तलाव आहेत कुठं? ह्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये. आणि याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्येच काही लेण्या पण आहेत. कोणत्या लेण्या? त्या कान्हेर लेणी. कान्हेर लेणी. प्रश्न विचारतील की खालीपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये कान्हेर लेणी आढळतात? आणि ऑप्शन तुमचे असे असतील: ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चांदूर राष्ट्रीय उद्यान, गोगामल मेळघाट राष्ट्रीय उद्यान. कळतं? असे प्रश्न अजून आले नाहीत. एक पण आला नाही असा प्रकारचा. डायरेक्ट जोड्या लावामध्ये संजय गांधी, मेळघाट, गोगामल, पेंच इकडं सगळं नागपूर, अमरावती, त्यानंतर मग हे मुंबईवाला असं ऑप्शनमध्ये. कथेपर्यंत जोड्या लावा. जास्तीत जास्त प्रश्न करून अभयारण्याचा सुद्धा किंवा राष्ट्रीय उद्यानाचा सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न जोड्या लावमध्येच येतो. म्हणून ते सोपं, आणखीन सोपं ठरतं. कारण 4 पैकी 2 तर माहितीच असतं कुठं ना कुठं जोड्या लावायचं आपल्याला. कारण आपण जोड्या लावायला विसरत नाही. आपण जोड्याबरोबर राहतो. हां, संजय गांधी कळालं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एवढी माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचं एकदम लेटेस्ट म्हणजे एकदम अलीकडे तयार झालेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? ते आहे या ठिकाणी. याचं नाव आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये मिळून आहे किंवा बाउंड्रीवरती. कुठं? या ठिकाणी. इथं बघायचं. इथं हे ह्या परिसरामध्ये. या परिसरामध्ये याचा अर्थ असा: सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. या ठिकाणी काय काय करायचं तुम्ही? ह्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ससाकोर. ओके. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती येतं चांदोली. परंतु चांदोली अभयारण्य पण आहे. ओके. आपल्या चांदोली अभयारण्य विचारलं तर मात्र ते मेनली सांगली उत्तर द्यायचं. सांगली. ओके. कारण सांगलीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा जास्तीत भाग हा सांगली जिल्ह्यामध्ये येतो. ओके. ओके. आणि याची स्थापना कधीची आहे? 2005. चांदोलीची जी काही स्थापना आहे 2005. म्हणजे 2005च्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकही राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली नाही. समजलं तिथपर्यंत कुणा काय अडचण? हे 6 राष्ट्रीय उद्यान फेरी IMP आहेत. 6 राष्ट्रीय उद्यान. बरं बघा. ताडोबा पहिला आहे, दुसरा आहे गुगामल, तिसरा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आपल्या गोंदियामध्ये, त्यानंतर आहे पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये, त्यानंतर 5वा आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई
उपनगर बोरिवलीमध्ये, आणि 6वा आहे चांदोरा राष्ट्रीय उद्यान 2005 मध्ये. कळलं पण कुणाला अडचण? एकदा व्हिडिओ हे करून परत स्टार्ट कर. स्टॉप म्हणजे सेवच कर.